लक्षात ठेवायचं आहे डी मॉर्गन्स लॉ. आणि जे इक्वेशन कसं लिहा, ए प्लस बी चा इनव्हर्स, ए प्लस बी चा इनव्हर्स हा ए इनव्हर्स इंटू वॉट बी इनव्हर्स असतो. अप्लाय करूया. सपोज ए 0 आहे अँड आपल्याला ए प्लस बी हे लेफ्ट साइडला ए प्लस बी चा इनव्हर्स घ्यायचा आपल्याला इज इक्वल टू वॉट ए इनव्हर्स इंटू वॉट बी इनव्हर्स, म्हणजेच डी मॉर्गन्स लॉ. पहिल्यांदा अप्लाय करूया. सपोज इनपुट ए आहे 0, आउटपुट इनपुट दोन्हीचा लो आहे, म्हणजे 0 प्लस 0 आणि 0 प्लस 0 काय येणार 0, त्याचा इनव्हर्स 1. आता मी ह्या साईडला अप्लाय करतो बघा. ए चा इनव्हर्स काय येणार 1, बरोबर. बी चा इनव्हर्स काय येणार 1, 1 इंटू 1 1. इज इट क्लिअर? फॉर एक्झाम्पल तर मी हा मधला घेतो 1. जर सपोज ए 1 असता तर इक्वेशन कसं झालं असतं आपलं. सपोज जर ए 1 असता आणि बी सुद्धा 1 असता, बी 0 असता, तर इट इज 1 प्लस 0 चा इनव्हर्स. 1 प्लस 0 इज 1, 1 चा इनव्हर्स 0, आउटपुट 0 आला. इथं ह्या साईडला राईट साईडला 1 चा इनव्हर्स 0, 0 चा इनव्हर्स 1 आणि प्रोडक्ट काय आला 0. सो डी मॉर्गन्स थेरम काय आला, ए प्लस बी चा इनव्हर्स काय असतोय ए इनव्हर्स इंटू वॉट बी इनव्हर्स. ए प्लस बी चा इनव्हर्स आपल्या बुक मध्ये नाही आहे बोर्डच्या, बट एमसीक्यू सॉल्व्ह करायला लागतं. गेटिंग एव्हरीवन? हे कॉपी करा.